नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे आणि कसे चाललेत तुमचे गणपतींचे दिवस? छान चालू असतील यात काही वादच नाही. कारण आमच्याकडं पण गणपती आलेत आणि आज दुसरा दिवस आहे. तर कामांबरोबर उत्साहही तितकाच आहे. आज थोडंसं फ्रीज क्लिनिंगचं माझं काम चालू होतं आणि आत्यांचं भांडी वगैरे घासण्याचं. कारण याच्यानंतर आम्ही जरा शेतात जाणार होतो. कारण आमच्या शेतामध्ये मूग काढायचा राहिला आहे. शेतकरी म्हटलं की कितीही सण वार आले तरी शेतातील कामंही करावीच लागतात आणि तीच आनंदाने ते करतात. जेणेकरून उत्साहाच्या दिवसामध्येही आनंद मिळत राहील. तर इकडं आहे आमच्या मोठ्या दिरांचा भुईमूग आणि इकडं आहे आमचं मुगाचं वावर. या वावरामध्ये आम्ही पहिलेही खूप वेळा येऊन गेलो आहे. ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेच. तर याच्यामध्ये मूग आहे, पण यावर्षी इतका पाऊस पडला त्याच्यामुळं मुगाला पान तर कुठं दिसत नाही, पण शेंगाही खूप खराब झालेत. किडलेत आणि त्याचबरोबर त्या कुजण्याची प्रोसेस चालू झाली. आज पण सकाळी थोडा पाऊस आला. मग म्हटलं चला आता मी पण येते तुमच्याबरोबर मूग काढण्यासाठी आणि इथं आत्यानी चालू केलं आहे मूग उपटायला. आता मी पण चालू करते कारण मी आणि आत्या दोघंच आहे. म्हटलं उपटून घेऊ आणि मग तोडायला बसू. जेणेकरून जर पाऊस आला तर तोडलेल्या तेवढ्याच शेंगा घेऊन आम्ही घरी जाऊ शकतो. नरम पडला आणि चिखलातून परत हा मूग जर इथेच राहिला तर परत तो कुजणार. मग इथं आता मूग उपटून घेतला आहे आणि तोडायचं काम चालू झालं आहे. तर चला भेटूयात मूग तोडून झाल्यानंतर. शेंगा तोडून आम्ही झालं 2-2.5 तासच आम्ही काम केलं आणि एवढ्या शेंगा तोडलेत. आणि आता आम्ही निघालोय घरी कारण आज आहे आमच्या गावचा बाजार. गुरुवारी बाजार असतो. मग आत्या म्हटल्या चला इथं थोड्याशा चवाळीच्या शेंगा आहेत तर त्या भाजीसाठी घेऊन जाऊ आणि संध्याकाळी काहीतरी भाजीचं पण होऊन जाईल आणि बाजारला पण जायचं होतं. 4 वाजताच आणखीन शेतातून घरी आलो. संध्याकाळच्या वेळेला गावचं वातावरण बघा किती प्रसन्न आहे.